ऊस तोडणीवेळी अचानक जमिनीखालून जे निघालं त्याने सर्वच हादरले. किंचाळतच सर्व शेतातून बाहेर पळाले. नेमके काय घडले? सध्या अनेक गावात ऊस तोडीची कामं सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील एका गावातही ऊस तोडणीचे असेच काम सुरू होते. मात्र त्या दरम्यान जमिनीखालून असं काही निघालं जे पाहून सर्वच हादरले. काहींची तर भीतीने बोबडीच ओढली. नेमकं काय होतं त्या शेतात? मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील पिंपळगावतर्फे नारायणगाव येथे ऊसाची तोडणी सुरू होती. ही तोडणी सुरू असताना एका ऊसाच्या शेतामध्ये वयोवृद्ध पुरुषाचा सांगडा आढळला आणि एकच खळबळ माजली. सुमारे 75 वर्षाच्या वृद्धाचा हा सांगडा होता. हा सांगडा बाबा मियाँ सय्यद मोबीन यांचा असावा असा प्राथमिक अंदाज पिंपळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्या मुलाला तेथे बोलावण्यात आले. त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून ही घटना घडली असावी असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार पिंपळगावतर्फे नारायणगाव येथील बाबा मियाँ सय्यद मोबीन हे गेले 6 महिन्यांपासून गायब होते. त्यावेळी त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला, परंतु ते कुठेच सापडले नाहीत. दरम्यान बाबा मियाँ यांच्या आमराई येथील ऊसाची तोडणी करत असताना एका पुरुषाच्या हाडांचा सांगडा आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ऊस मालकाला दिली. बाबा मियाँ मोमीन यांचा मुलगा तातडीने तेथे पोहोचला. त्यांनी पाहणी केली असता या हाडांच्या सांगड्यांवर असलेले कपडे हे वडील बाबा मियाँ सय्यद मोबीन यांचेच असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.